या व्हिडिओमध्ये थोडंसं मागे जाऊया, म्हणजेच माझ्या माहेरी. देखो देखो गाईज, फायनली वो आ गया. मी खूप दिवसांपासून असं म्हणत होते की आमचा खूप मोठा एक काम राहिलेले, ते काम आम्हाला करायचंय. त्याचसाठी मी अक्षयची वाट बघत होते आणि म्हणून मी इतके दिवस माझ्या माहेरी होते. आणि आता फायनली ते काम करण्यासाठी आम्ही पोहोचलेलो आहोत. अचानक बोलता बोलता आमचा अक्कलकोटला जायचा प्लॅन झाला होता. काहीही प्री प्लॅनिंग नव्हतं, फक्त मनात थोडीशी इच्छा आणि उत्सुकता होती. स्वामींची हाक आली की माणूस आपोआप निघतो. तर चला, या व्लॉग मध्ये आमच्या पूर्ण झालेल्या अक्कलकोट ट्रिपचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, अक्षयला एक साक्षात्कार घडला होता, पण तो या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण नाही होणार. त्याचा आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवू. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वामींच्या समाधी मंदिराकडे. इकडे येण्याचा काहीच प्लॅन नव्हता. अचानकच या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो, चुकून हुकून. पण हे मंदिर अप्रतिम सुंदर आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मला असं वाटतं की अशा अचानक घडलेल्या ज्या गोष्टी असतात, अचानक घेतलेले जे निर्णय असतात ना, ते एकदम बेस्ट असतात. काहीही नियोजन नव्हतं, नियोजन न करता केलेल्याच गोष्टी परफेक्ट होतात आणि आज आमचं तसंच झालेलं आहे. हे मंदिर बघू शकताय तुम्ही, किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे. मी तर या मंदिरात पोहोचल्यावर शॉक झाले होते इथलं डेकोरेशन पाहून. आणि जसं जसं मी देवाच्या जवळ जात होते, तसं तसं मनाला एक वेगळीच शांती येत होती आणि माझं मन पूर्णतः इथे भरून आलं होतं. आणि आम्ही जिकडे जाणार तिकडे सरांची फॅन मुवमेंट चालू असते. तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून आम्हाला फार छान वाटतं. देवाचं दर्शन घेतलं, काही फोटोज काढले, मग अक्षयनी आणि मी टिक्का सुद्धा लावून घेतला. अक्षयला जेव्हा अनुभव आला होता, त्याला साक्षात्कार झाला होता, तेव्हापासून जवळपास 1.5-2 वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं अक्कलकोटला येण्याचं. पण काही ना काही कारणास्तव ते काहीतरी अडचणी यायच्या आणि ते प्लॅन काही सक्सेस होतच नव्हते. त्यामुळे आम्ही मग परंड्यात आल्यावर अचानक प्लॅन केला आणि निघालो. इकडे तुम्ही बघू शकता, आम्ही सर्वांनी खूप जवळून दर्शन घेतलं आणि हे दादांमुळेच शक्य झालं. खरं सांगायचं तर गाईज, आमचं काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे इतक्या जवळून आम्हाला स्वामींचं दर्शन झालं. मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती आणि डोळ्यामध्ये पाणी होतं की इतक्या दिवसांपासून स्वामी तुम्ही आमची परीक्षा घेतली आणि इतक्या उशिरा तुम्ही आम्हाला बोलवलं. इतक्या भक्तांची गर्दी असून सुद्धा स्वामींच्या दर्शनाने मन अगदी स्थिर झालं होतं. त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच आहे यार, श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा. स्वामींच्या चरणी डोकं ठेवताना मनात एकच प्रार्थना होती की सगळ्यांना सुख, समाधान आणि आरोग्य लाभू देत. देन आम्ही इथे असणाऱ्या तुळजाभवानी माताच्या मंदिरमध्ये गेलो. इथेही इतकं सुंदर दर्शन झालं आणि मूर्ती बघू शकताय तुम्ही, साक्षात तुळजाभवानीची सेम टू सेम मूर्ती आहे ही. काही दिवसांपूर्वीच मी तुळजापूरला जाऊन आले होते, पण इथल्या मंदिरात जोडीनं आशीर्वाद घेण्याचा योग आला. ते होम नाहीये, ते त्याचं होम आहे. स्पेशल थँक्स टू निलेश दादा, ज्यांच्यामुळे हे दर्शन आजचं सक्सेस झालं. आणि देन आम्ही जेवलो ताईंच्या हॉटेलमध्ये. थँक्यू सो मच ताई, तुम्हाला सुद्धा खूप छान जेवण आहे तुमच्या हॉटेलचं.